तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। इथले खड्डे बुजवण्याचं काम काही दिवसांपूर्वीच केलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा खड्डे पडतात, त्यामुळे खड्डे बुजवण्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा आरोपही केला जातोय। या रस्त्यावरती मागील 3 महिन्यात 12 गंभीर अपघात घडलेले असल्याची नोंद आहे। तर काशीगाव पोलीस ठाण्यातली ही आकडेवारी आहे, त्यात 2 जणांचा मृत्यू देखील झालाय। त्यामुळे आणखीन किती बळी प्रशासन घेईल, त्यानंतर हा रस्ता खड्डेमुक्त होईल असा प्रश्न नागरिक विचारू लागलेत। घोडबंदरच्या मुख्य जंक्शनवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य जैसे थे वैसेच आहे। आपण जर बघितलं तर हे मुंबई अहमदाबाद महामार्गाचा घोडबंदर रस्ता आहे। आपण जर हा जंक्शन नाका आहे आणि या जंक्शन नाक्याच्या इकडे तर बघितलं तर हे मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत। अनेक वेळा प्रशासनाने खड्डे बुजवण्याचं काम केलेलं, मात्र पुन्हा एकदा खड्डे पडत आहेत। मुंबई घोडबंदर हा महामार्गावर फुली खूप मोठी ट्रॅफिकची वर्दळ असते। मुंबई, गुजरात, भिवंडी, उरण या जेएनपीटीतून अवजड वाहनंही याच रस्त्यानं येत जात असतात। त्याचबरोबर वसई विरार, मीरा भाईंदर हे ठाणे शहरात जाणारी हलकी वाहनंही याच महामार्गावरून जात असतात। म्हणून वर्दळीचा हा महामार्ग आहे। अनेक वेळा हे ते खड्डे पावसात पडत आहेत। सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे, तरीही खड्ड्यांचं साम्राज्य जैसे ते तैसेच आहे। या प्रामुख्याने या महामार्गावर एकूण 3 महिन्यात 11 अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये 2 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे आणखीन किती बळी हे प्रशासन घेईल असा सवाल हे संतप्त नागरिक करत आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, घोडबंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।